जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्या फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा सकाळी सकाळी आषाढी एकादशीचं सगळं म्हणजे घरातलं काम आणि अंगण सगळं एकदम व्यवस्थित आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. कारण की ब्लॉग म्हणल्यानंतर कसं आषाढी एकादशीच्या दिवशी काय सगळ्यांना स्वयंपाक म्हणजे शब्दाला करावा लागतो आणि सगळे आपल्या वारकरी लोक काल किंवा आज आपल्या पंढरपूरला पोहोचले असतील. तर म्हणजे त्यांचं पण दर्शन झालं असेल आणि कसं आषाढी एकादशीच्या दिवशी पाऊस येतो बघा. आज बी पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर प्रत्येक शाळामध्ये आषाढी एकादशीचे म्हणजे कार्यक्रम राहतात. कोणी डान्स घेतं तर कोणी दिंडी काढितं. तर मग त्याच्यासाठी मग दिदीचं आणि सोनपापडीचं पण आवडत चालू आहे. आणि कसं आषाढी एकादशी म्हटल्यानंतर लहान लहान लेकरांना विठ्ठल आणि रुक्मिणीचा लुक घ्यावा लागतो. तर आज आमच्या दिदी आणि सोनपापडीचं दोघीचं पण आवरून आणि रुक्मिणीचं रुक घेऊन म्हणजे त्यांना शाळेमध्ये बोलवलेलं आहे बघा. त्यांच्या शाळेतून दिंडी निघणार आहे. तर सोनपापडीचं आणि आराचं आता आवरलंच. त्याच्यानंतर शंभू आणि शिवचं पण आवरून घेतलं बघा. चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा चाललेलं आहे दोघीचा मेकअप करून घ्यायचा आणि कसं 7:30 वाजता त्यांना शाळेत बोलवलं होतं. आवडलं दीदी सोनपापडीचं आज सगळ्याला लवकर उठलेले दोघी पण. आमचा शंभर पण रेडी झाला पण आमचा शंभर ड्रेसच नाही इथं जुन्या घरी. हा ना शंभर आतून जायचं बघा ना. आपली आरा आणि सोनपापडी मस्त नऊवारी साडी घालून रेडी झाले कारण त्यांना शाळेमध्ये आज नऊवारी साडीचा लुक आहे. म्हणजे वारकरी ड्रेस मुलांना आणि मुलींसाठी नऊवारी साड्या घालून यायला लावलेल्या आहे. तर दोघींचं पण आवरलं बघा. तर एकदम कसं आता सकाळी लवकर जायचंय म्हणल्यावर पटकन आवरलं आणि आता जायचंय त्यांना शाळेमध्ये. तर आमच्या सोनपापडी आणि आराचा लुक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला जायचं ना शाळेत. नाही चालते पण नाही चालते. आम्हाला पावले खेळायचे तिथं फुगडी खेळायची. जायचं मग शाळेत. झालं रेडी तुम्ही? मम्मी आम्हाला विठ्ठलाचं मंदिरात आहे ना दर्शन करायला जायचे. पावले बी खेळायचे. पावले पण खेळायचे का? भारी मग काय. आणि मुलांसाठी कोणता ड्रेस आहे? ते व्हाईट ड्रेस. व्हाईट ड्रेस आहे का? शंभू दादा नेला शंभूला कपडे ते तिकडच राहिले का? हा ना मग काय. चला मग काय घ्या टिफिन ते घ्या चला. आणि या शाळेत काय काय सांगितलंय? हे नाही ना स्कूल बॅग नाही ना? नाही मग टिफिन बॅगच होता. उपवास झाले तर मग आज चला चला. बघा सोनपापडीचं चाललेले आवरायचं आणि आता निघायचं शाळेमध्ये. तर आता 8 वाजत आलेले तर बाप्पा करायला जाग. बघा आपल्या शंभूडांचं पण आवरलं आणि आराम ते तिकडे गेले बघा मंदिरात दर्शनासाठी. बघा केला दर्शन केला बाप्पा केला. हा साडी मस्त नाही ना मग पायी जाता का? नको संभव नको शिवतो जायचं काही शंभर नेन मग पाठीमाव म्हणजे बघा आरा आणि सोनपापडी निघाल्या शाळेमध्ये. आरा तुमच्या मिसला व्हिडिओ काढायला बरं का पावलीचा. बाय बाय. चला बघा आता आराम त्या निघाले शाळेमध्ये आणि सकाळी सकाळी त्यांना काढून निघाले शाळेत. मग बाकी सगळे काम आवरत येत. चला कविता शंभूडान पान शंभू पाय ना त्याला जाय म्हणतो जाईना नाही. बघा इथं मंदिरात मम्मीची सडा रांगोळीचे सगळं झालेलं आहे आणि चाललेले मम्मीची आता देवपूजा. तर आज देवीला मस्त असा नऊवारी साडी घालून राहिली मम्मी. चला
आता बाकीचं काम राहून घेतलं तर धुणे भांडी ते पण झालं आणि आता फराळाचं कसं गरम गरमच खायला भारी लागत आणि मग म्हटलं चला घेऊ फराळच परतून कारण की आषाढी एखाद्याच्या दिवशी मज्जा राहते फराळा खायची तर म्हणजे आपल्यासारखंच काही नाही पण लहान लेकराचं फराळ म्हटलं का एकदम आवडते आपण पण लहानपणी असंच करायचो फराळच म्हणला का लगेच एखादच धरायची शब्दांना रशी बनवायची शब्दाला बनवू काही शब्दाची खिचडी काही रशी बनवू आता आपण नेते दही काहीतरी आणू अजून काही बघू ना आता इकडे थोडीशी रशी बनवून घेऊ म्हणजे मग कसं हा तू पण ते तुपाची फोडणी दिली आणि सगळी टाकून घेते बटाटे टाकते बटाटे आता उकडलेले आहे ना तर मग बटाटे म्हणतो नाही टाकले तरी म्हणते बघा बटाटे पण उकडून घेतले शब्दांना रात्री शब्दांना भिजू घातलेला होता पातेल्यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट काढून ठेवला आता एकादशी म्हणली सगळ्यांना एकादशी राहते त्याच्यामुळे थोडासा शब्दांना जास्तच भिजू घालायला होतो लहान लेकरं म्हणल्यानंतर कसं शब्दांना सगळ्यांना आवडतो त्याच्यामुळे मग उपवास असो नसो पोरांसाठी करावंच लागतं खोकल्यामुळे जास्त यूज राहिला एकदा मिरची मध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट चांगला पटून घेतला का नंतर मग बटाटे टाकले मग कसं आणि चवदार लागत मीठ टाकलं मीठ टाकलं साबुदाण्याची खिचडी एकादशीच्या दिवशी म्हणजे इतर वेळेला तरी पण एकादशी दिवशी अलगच लागते इतर वेळेला मंगळवार असो गुरुवार असो एकादशीच्या दिवशी केलेले अलग आजकाल बाहेर येताना तारे सगळं पाहिजे आपल्याला परत बाजारात बघा एकाकडे इथे शब्दांना परतला एकदम चांगला आणि बटाटे ते टाकून परतून घेतला आणि इकडे लगेच दुसऱ्याकडे मध्ये पण टाकलेलं बघा शब्दांना परतायला शंभू उपवास आहे तुला आज काय हाय म्हणा हाय हा म्हण ना हाय म्हणा हाय शिव उपवास आहे ना हा म्हणा नाही म्हणतो शंभू छोटे छोटे प्लेट घे रे तुम्हाला प्लेटी घ्या चाल तुला शिवला बघा आता साबुदाणा तयार म्हणजे खिचडी तयार करून घेतली आणि सोबत रशी पण बनवलेली आहे आता मस्त फराळ करायला अजून 2 घे तर आज सगळ्यांनाच उपवास आहे मग आमचा अनु पण मस्त बटाटे खाऊ राहिला तुला नाही खायचे का जर तू काय ना मग बटाटे खातो नाही का अनु तुला उपवास आहे उपवास नाहीये शब्द नको हा दे मांडी घाल तर या सगळेजण मस्त फराळ करायला आणि आज सगळ्यांना म्हणजे छोटे मोठे आज सगळेजण उपवास धरते मग मी आज लय गर्दी असेल का पंढरपूरला आज तर म्हणजे काही वीज नाही दिंडेवाले सगळे गेले असतील आज दर्शन झाले असतील त्यांची आज बऱ्याच दिंड्या मागं फिरत आहे ना हा ना मग शंभू तू मायामध्ये येतात आईला आणि शिवला खाऊ दिसत तुला सेपरेट नाही का शब्दानं खायचा पटकन पटकन मागच्या वर्षी आषाढी एकादशी दिवशी आपण काहीच नव्हतं केलं का काहीच काम नव्हतं मागच्या वर्षी आपलं म्हणजे वर्षभर काहीच काम नव्हतं सगळी मक्का होती मागच्या वर्षी 3 महिन्यात झाला आता डायरेक्ट पण काय नक्की त्याचं लक्ष करायचं काय छान छान तिला म्हण छान 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 श्वास कर ना श्वास छान छान
कानात नाही कानात. या सगळेजण शब्दाला करायला. आता आम्ही सगळेजण बसलेले बघा शब्द पाहू शंभूच्या दृश्य छान छान लागते ना. बटाट खायचं शब्दांग होतो थोडा कारण सोनू घ्यायचं. बघा आता निघालो वावरात आणि आता दुपार झाली तर सकाळी थोडासा पाऊस झाला आम्हाला. चांदण भर नाही झाला पण तर थोडं म्हणजे चांगलाच झाला बरं का. आणि आता निघालो वावरामध्ये तर कपाशी खुरपाई चालू आहे आमची. त्याला काय हात लागणच नाही आमचा. पाऊस चालूच आहे सारखा पाऊस चालू आहे. तर आबा गेले होते सकाळी पप्पाला दवाखान्यात घेऊन तर ते पण आले आणि आमचं पण घरचं आवरलं. तर म्हणलं चला आता होईन तेवढंच. तर चला आता बघू चालत नाही वावरामध्ये आहे की नाही कारण एक आता काळवटीचं राहणे बघू नाही नाही. कपाशी खुरपणे जास्त महत्वाचं आहे कारण पाऊस जर चालू राहिला ना तर खतं बी टाकावं लागन. कारण मग खताचे बी टाइम जर निघून गेला तर मग काही उपयोग नाही होत. ज्या त्या वेळेला जे ते व्हायला पाहिजे. तर चला घेतो आता खुरपूर. इकडले पिकं कसे झाले तर मस्त आहे आता कारण पाऊस भारी भाजी आहे. हा ना भेट बघा जुन्या घरात पटाटा हर्ष बाबा चालू इकडं औषध मारायचं. बघा आपलं जुनं घर. आम्ही सगळे घास कापायला आलतो इकडं. चला आता आलो वावरात आणि खुरपायला. तर इकडं काळवटीच्या रानाला जास्त काही गवत नाहीये. इकडं हे बघा इकडं थोडं भुरमटाच्या रानाला आहे थोडं थोडं. बसली बा आपली शेतकरी जोडी खुरपायला. रॉयल शेतकरी जोडी बसली म्हणा खुरपायला. तुम्ही आले असून काय आम्हाला वावर द्या वाटा नाही. हा ना मग तेच ना. अहो घरी पोरं सोर आहे लहान लहान. मग काय बाई आम्ही सकाळी आलो होतो माहिती का घास ती घेऊन गेलो सगळं ओल्लं झालो. मग काय काही नाही उरकन ना एवढं. हा ना मग काय पा एवढी सगळी कपाशी आपली. बघा आलेच नंतर एवढं खुरपून घेतलं आणि कसं घरी काही काम नसलं मग जेवण बी करा वाटत नाही. आणि आज तर उपवास आहे मग शब्दान पण नच केला. मग आम्ही टायमाला थोडेसे शेंगा आणि गुळ आणलेला होता वावरामध्ये. कसं वावरामध्ये काही पण असलं ना एकदम भारी वाटत खायला. त्याच्यामुळे बसलेलं आहे बघा आता मी. भूक लागली आता काही नाही भुकडच लागल्या. उपवास आहे आज. आज काही आज उपवास आहे ना. तसं तर रोज आपण गुळ शेंगदाणे खायला आपल्या एवढी हे नाही होता. नाही तशी आज सवय आणलं. सवय लागेल दुपार जेवायची त्याच्यामुळे आम्हाला मग 3 टाइम खातो आपण. आपलं काम असं नसतं आपलं 3 टाइम जेवण राहतच. हा ना मग. भारी वाटत वावरात जेवण करायला. उद्यापासून डबे आणतो. मग काय आपले पोरं लहान तर लोक आपल्याला काय डबे नाही आणते का वावरात. त्यांना त्यांसाठी जावं लागतं घरी. हा ना मग आता जर 2-3 घास नाही खाल्ले ना मग संध्याकाळी भूक लागते. आईन म्हणजे कामाच टाळूनच भूक लागते. आबा आपल्या गुळ शेंगदाणे वाटीदार झाली गं. कस काय तुम्ही नाही म्हणले ते घरी आमचा उपवास नाही का आणि तुम्ही घरी फराळ खाऊन खाऊन आले असाल ना. नाही खाल्लं फराळच केलं बरं का. पण भरला द्या आणि गुळ शेंगदाणे. अंघोळ शेंगदाणे कसं आपण उपवासाच्या दिवशीच द्या नाही आपल्याला. आणि तसं पण वावरामध्ये काही पण खायला भारीच वाटत. घरी आलो खात नाही म्हणून. वावरात जेवणाची मजा अलगच राहते पण. मग ऊन पडलं बरं का आता मस्त. मस्त उनी सकाळी आता दुपारी आलं तर चालत नव्हतं आता चांगलं चालायला लागलं. आता मस्त आहे. आता मस्त 1-1.5 तास झालं मी येऊन. मग काय.
गुळ शेंगदाणे भरला ते ना. तेच पाणी चालू आहे ना. हा मोटर चालू असेल ना. मस्त गाबड गाब ओरलाय ना मग. साईडचं जळलं ना. पिवळं उराल ते आता. बाजारात गेलते पण तिथे नव्हतेच. बाजारात नव्हते ना. भात काय का गारबानीवर मस्त. गार आहे एकदम. पाणी नाही प्यायचं तुम्हाला नाही का? भात काय का भात खायचा तांदळाचा. बघितलं भात काय चालत होता नाही ना. खाल्लं काही कसं चालत आज नाही चालत. आज नाही चालत नाही. काही एकादशीला नसतं चालत. प्यायचं का अजून? ताई एकादशीला भात चालतच नाही. चला आता चाललेलं आहे घरी बघा. कपशपूर पण आणि दिवस पण माळायला लागला. आता 6 वाजलेले आहे आणि कसं घरी जाऊन पण गायचं त्यांचं आवरावं लागतं. त्याच्यामुळे दोघी पण निघालो बघा घरी आता. भरपूर टाइम लागला. फुटला का? नाही फुटाना ना. आणि काय पडते यार मम्मी दूध तू घेऊन आला ती. हा घ्यायची चालू वार्ता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम दीपाजयात सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे झळके मा गळा शोभे मा मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्त नाकरिता परात गौरी कुंभराज चंदनाची उटी कुंकुम केशवर हिरे गरिका मुकुट शोभा तो बरा रुंद सेनु पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती वसी हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा ओ पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव धन्य वेणुनाथ अनुक्षत्र बाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव धन्य ओ आळू आराच्या पुरवण ती चंद्रभागे सोडून या देती दिव्या पता हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मुकुंदा देवी की जय गुरु की संगीरी बाबा की जय. चला चला आता बाप्पा चालायचं ना. मग तू वार बाहेर किती आहे? ते कापूर लावा नाही काही नाही झालं ना. लावते त्याच्यावर तर लाईट आहे. सामने पाहिजे आण रे शंभर शिवला आणा रे प्रसाद दिना पटकन सोन पापडी त्या बघ ना. शिवचाल आईचं बाप्पा करायचा आईचा बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा आवर शंभर मी घेतली ना घेतली ना. तू काय करे शंभू पाडक पाय. कर बाप्पा कर शिवपाय तू कर ग. लांब लांब झाली थोडी लांब लांब झाली असं पोरांनी केली आज. हा ना.
भारी वाटतं पण असं आहे याच्यात आहे ना मोकळ्या पटांगणात. अजून आपल्या चुली वल्ल्याची मध्ये अजून वल्ल्या आहेत त्या. ते आता 2-3 दिवस जशी सुकून द्यावं लागेल. मग काय शिवलं पाहिजे का धुरलं. बघा आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता उपवासाला सकाळी तर शब्दाची खिचडी आणि ते बनवलं होतं. म्हणलं चला आज पोरांना पण खर तर कसा उपवास आहे त्याच्यामुळे शेंगदाणे चिक्की बनवायची आहे. तर मस्त असं मोकळ्या पटांगणात घेतली बघा आम्ही चूल. मधल्या चुली थोडे वल्ले तर मस्त असं चूल पेटून आणि कढईमध्ये ना एक प्लेट भरून शेंगदाणे घेतले आणि आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून द्यायचे कारण जेवढे चक्कीला शेंगदाणे चांगले भाजतील तेवढी चक्की आपली मस्त लागती खरपूस लागती खायला. बघा चूल पण पेटून घेतली आणि आज आपल्याला मस्त चक्की बनवायची आहे. तर त्यानं तिकडं कढईमध्ये टाकलेले बघा शेंगदाणे भाजायला आणि तोपर्यंत मी गुळ फोडून घेणार खलबत्त्यामध्ये. आपल्याला लई दिवसापासून चक्की बनवलीच नाही ते. आपलं हे कसं चक्कीचं काही उपवास ते असला तरच मग नाही तर इतर वेळेला आपण थोडीच बनतो का काही. तेच ना. आणि म्हणजे फराळाचं कसं राहतं ज्या दिवशी फराळाचं राहतं मग त्या दिवशी सकाळी फराळ व्हायला राहतं. मग काय संध्याकाळी शाळा बी फराळ खावा नाही वाटत ना. मग काय मग असं थोडस वेगळं बनवलेलं भार राहतं. आणि कंटिन्यू ज्यांना उपवास आहे त्यांना तर शब्दांना खायची म्हणजे आता मम्मीला कंटिन्यू उपवास राहतो तर त्यांना शब्दांना खायची अजिबात म्हणजे इच्छा नाही होत. मग त्या म्हणलं चला आता काहीतरी पोरांना पण थोडस वेगळं आहे का नाही. मग काय शेंगदाणे काय मस्त भाजले आता. गुळ घेतला फोडून सगळा. गुळ घेतला एका ताटामध्ये काढा. हा ना बघा शेंगदाणे म्हणजे पूर्ण असे चटचट वाजेपर्यंत भाजून द्यायचे कारण मग त्याची चक्की बनवायची आपल्याला टरकले पण निघले पाहिजे. मी आता आहे ना हे करून घेते शेंगदाणे टरकला तोपर्यंत तू पाक बनवून घे. बघा आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचंय पाक बनायला गोळाचा. बघा म्हणजे अंदाजे गुळ घातलेला आहे काही म्हणजे असं मोजून नाही घेतला. शेंगदाण्याच्या मापाने घ्यायचा जेवढे आपले शेंगदाणे आहे ना त्याच्या हिशोबाने गुळ घ्यायचा म्हणजे कसं गुळाचा पाक बनवायचा आहे बघा आपल्याला आणि गुळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुपात थोडस हे करून व्यवस्थित असं पूर्ण कसं आता थोडं 5-1 मिनिटं लागत गुळाचा पाक बनायला आणि जास्त काही असं हे नाही करायचं आपल्याला. बघा आपण जसा शेंगदाणे चक्कीसाठी बनवतो पूर्ण गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि 5-1 मिनिटं चांगला असा गदा गदा उकळून द्यायचा गुळ. तर कविताचं चाललेलं आहे तिकडे पाक बनवून घ्यायचं आणि मी शेंगदाण्याचे ना पूर्ण टरकल काढून घेणार आहे कारण असं कसं चांगले जर एकदम भाजले ना लाल चटक तर पुऱ्याचे शेंगदाणे म्हणजे टरकल निघत येत बघा. आणि चक्कीला कसे अर्धा सगळं शेंगदाणे लागते त्याच्यामुळे त्याचे 2-2 भाग पण व्हायला पाहिजे. 2-2 भाग हा ना मग काही याचे नाही निघत का काही याचे ना नाही निघत ते एवढं जुने शेंगदाणे ना आपले आता. बघा आपला गुळाचा पाक एकदमच असा रेडी झालेला आहे. गोळी बनली त्याची बनली ना का त्याच्यामध्ये मिक्स करून हा थोडंच खाली घे. तो कसा थोडस थंड झाला ना घे हालून त्याला मी ना याला लगेच हे लावून घेते. ते ताट पण पाहते त्याला कोणी तूप लावित किंवा कोणी तेल लावित कसं आतमध्ये मी आता तेल लावून राहिले. हा म्हणजे हा असं कोणी काही लावतो टाकता खाली माती बघ उचट बघा आपण सगळं शेंगदाणे गुळ एकत्र करून घेतला पाकाचा आणि आपल्याला हा एकदम सेट करायला ठेवायचा बघा. आणि गुळाचा पाक आहे त्याच्यामुळे तो जास्त चिकट होतो कसं साखरेचा आहे ना थोडा ढळता राहतो आणि गुळाची चक्की ना पटकन तयार होते खाण्यासाठी. हा साखरेच्या आहे ना थोडासा टाइम लागतो. मग अशी सेट करून घ्यायची आणि याला थोडस थंड होऊन द्यायचं म्हणजे कसं
की मग तो कापायला त्याला व्यवस्थित वड्या होत्या. बघा आपली चक्की मस्त सेट झाली आणि आता आपल्याला 5 मिनिटं चांगली अशी थंड होऊन द्यायची आणि मग नंतर रोज कापायची, कारण आता थोडीशी गरम आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे बघा. आणि किती मस्त अशी आपली चक्की बनून तयार आहे. बघा शब्दांना टाकलेलं इकडे मीठ परतायला आणि आपण जी चक्की करून घेतली ती तर त्याच्या एकदम बारीक बारीक वड्या बनवून घेतल्या बघा. एकदम अशा मस्त अशा छान वड्या बनवल्या आणि आता पप्पा ते सगळेजण बसलेले तर पुढच्या घरामध्ये. बघा आपली दुकानमध्ये भेटते अशी चक्की बघा, एकदम मस्त दिसायला पण छान आहे आणि खायला तर एकच नंबर होणार आहे. चला आता घेऊ पुढच्या घरामध्ये. मग काय घे ना तुला घे तुम्हाला घे शिकूला घे. घ्या ना सगळे घ्या, मी सगळे घालते ताट डबल 2-3 घ्या ना. शंभूला अनुला आय अनुला अनु आय अनु ताटच घेऊन टाका तुम्ही. अनुला ते बोट बोट पाहत त्याचं सर 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 ये तू पण. काय झाली पप्पा चटणी छान झाली. शिव खातो का हो राहील तू हा नाही म्हणतो पा ना सोन पापडी अय बरं झालं नाचून करेल एकच नंबर झाली हो ना तेच खालचं घागरा भोकच झाली चक्की चांगलं. शिव तुला नाही खायची का म्हणून नाही चल इकडे नको शुभान कसं मस्त मस्त झालं. छान झाला छान 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 तू खायची नको